औरंगाबाद तशी मराठवाड्याची आणि राज्याची पर्यटनाची राजधानी, मात्र इथला विकास पाहिल्यानंतर या शहराची दया यावी अशी परिस्थिती आहे। इतकी परिस्थिती बकाल झाली आहे, रस्ते तर अक्षरशः खराब झालेत। त्यात रस्त्यावरच्या धार्मिक स्थळांमुळे रस्ते विकासाला अजून खो बसलाय। त्यामुळे या शहराचे रस्ते मोकळा श्वास घेणार तरी कधी असा प्रश्न पडतोय। औरंगाबाद महापालिका म्हणजे असून अडचण आणि नसून खोळंबा अशी परिस्थिती। महापालिकेत विकासाबाबत सदानकदा गोंधळाचीच अवस्था। अनेक विकासाच्या प्रश्नांचं भिजत घोंगड या ठिकाणी दिसून येतं। त्यातलाच एक म्हणजे शहरातल्या रस्त्यांच्या रुंदीकरणाचा। शहराची केवळ बेसुमार वाढ झाली आहे, मात्र रस्त्यांचं जाळं अजूनही 1980च्याच काळातलं। त्यामुळे शहरातल्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी नेहमीचीच। रस्त्यांवरची धार्मिक स्थळं या रस्ता रुंदीकरणासाठी मोठा अडथळा ठरत आहेत। सतत राजकारणाचा विचार, कधी हा धर्म दुखावेल तर कधी तो धर्म दुखावेल, यामुळे ही अतिक्रमणं हटवलीच जात नाहीत। शहरातल्या रस्त्यांवर जवळपास 195 धार्मिक स्थळं येतात। महापालिकेनं आतापर्यंत महत् प्रयासानं 45 धार्मिक स्थळं हटवली, मात्र मुख्य अडसर अजूनही बाकीच आहे। मात्र ती सुद्धा लवकरच हटवणार असल्याचा दावा महापालिका करते। धार्मिक स्थळांमुळे जर तेवढा रस्ता अडवला जात असेल तर हे चुकीचं आहे आणि माननीय कोर्टाचे आदेश आहेत त्याच्यामुळे ते पाळणं गरजेचं आहे। तर आता थोडंसं आमच्याकडून डिले नाही म्हणता येणार, पण प्रोसेस थोडी हळू चालू होती। तर दुसरीकडे महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी यांना शहराच्या विकासाची जाणच नसल्याचा आरोप विरोधक करतायत। औरंगाबाद महानगरपालिकेतले प्रशासन आणि सत्ताधारी, खास करून शिवसेना या ठिकाणी सत्ताधारी आहेत, त्यांच्या दोघांचंही फक्त त्यांच्या स्वतःच्याच कामामध्ये लक्ष लागलेलं आहे। शहराच्या विकासाबद्दल त्यांना कुठेही काही हे नाही। हायकोर्टानंही आता रस्त्यांच्या आणि विकासाच्या मध्ये येणारी धार्मिक स्थळं हटवण्याचे आदेश दिलेत। मात्र महापालिकेचा कारभार ढक्कलगाडी असा सुरू आहे। किमान कोर्टानं चपराक लगावल्यानंतर तरी महापालिकेनं तातडीनं कामाला लागावं एवढीच अपेक्षा। विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।